लग्नाची ती 7 फेरे, हातावर रंगात आलेली मेहंदी आणि डोळ्यात सासरच्या सुखी संसाराची हजारो स्वप्न. प्रत्येक मुलगी जेव्हा आपलं हस्तखेळतं माहेर सोडते तेव्हा तिच्या मनात एकच आशा असते की जशी जन्माची शिदोरी देऊन आई वडिलांनी निरोप दिला तसंच प्रेम आणि मायेची सावली सासरच्या घरातही मिळेल. ती सासरच्या उंबरठ्यावर माप ओलांडून आत येते, ते केवळ एक सून म्हणून नाही तर त्या घराला स्वर्ग बनवण्यासाठी. पण जर त्याच घरात पहिल्याच दिवसापासून तिच्या हसण्यावर पहारे बसणार असतील तर, जर तिने केलेल्या प्रत्येक कष्टाची किंमत केवळ एका नोकराणीसारखी केली जाणार असेल तर, आणि सगळ्यात भयंकर म्हणजे ज्या पतीच्या साथीवर विसंबून ती या अनोळखी जगात आली, तोच पती जर तिच्या डोळ्यातील अश्रू पाहून पाठ फिरवून झोपणार असेल तर एका स्वाभिमानी स्त्रीनं काय करावं? ती गप्प बसून आयुष्यभर हा छळ सहन करेल की स्वतःच्या अस्तित्वासाठी एक असं वादळ उभं करेल जे सासरच्यांचा अहंकार चकनाचूर करून टाकेल? नमस्कार मित्रांनो, ट्रू स्टोरीज मध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. आज आपण एका अशा मुलीची हृदयस्पर्शी आणि डोळ्यात पाणी आणणारी सत्य घटना पाहणार आहोत, जिने संसारासाठी स्वतःला संपवलं, पण जेव्हा तिच्या स्वाभिमानावर घाला आला तेव्हा तिने घेतलेला एक खंबीर निर्णय संपूर्ण समाजाचे डोळे उघडवणारा ठरला. ही फक्त एका मुलीची कहाणी नाही, तर सहनशीलतेची परिसीमा गाठणाऱ्या प्रत्येक स्त्रीच्या अस्तित्वाची लढाई आहे. चला तर मग ऐकूया आजची ही भावूक आणि प्रेरणादायी गोष्ट. तो कर्कश आवाज ऐकून अस्मिता खाटेवरून दचकून उठली. तिच्या काळजाचा ठोका चुकला. तिच्या कानावर शब्द पडले, अगं सुनबाई, अजून किती वेळ झोपून राहणार आहेस? आमच्या घरात एवढ्या उशिरापर्यंत झोपण्याची पद्धत नाही. लवकर उठ आणि बाहेर ये. हा सुलक्षणा देवींचा आवाज होता, म्हणजेच तिच्या सासूबाईंचा. अस्मितानं घाईघाईनं घड्याळाकडे पाहिलं. अजून सकाळचे 5:30ही वाजले नव्हते. घरामध्ये अजून अंधारच होता. तिने कसं तरी स्वतःला सावरलं, पदर धड केला आणि ती खोलीच्या बाहेर आली. तिनं पाहिलं तर सासूबाई हॉलमध्ये सोफ्यावर बसल्या होत्या. त्यांच्या चेहऱ्यावर एक विचित्र राग आणि कडकपणा होता. अस्मिताने त्यांच्याजवळ जाऊन वाकून नमस्कार केला, पण सासूबाईंनी तोंड वाकडं केलं आणि आशीर्वाद देण्याऐवजी सरळ म्हणाल्या, हे बघ, लग्न झालं आणि तू या घरात आलीस, याचा अर्थ असा नाही की तू इथे राणीसारखी आराम करशील. आज सासरचा पहिला दिवस आहे. स्वयंपाकघरात जा, सगळ्यांसाठी चहा बनव आणि आजच्या जेवणाची तयारी काय करायची आहे ते बघ. अस्मिताला खूप भरून आलं होतं. कालच तिने तिचं घर सोडलं होतं. आई वडिलांची आठवण येत होती. तिला वाटलं होतं की पहिल्या दिवशी सासूबाई प्रेमाने जवळ घेतील, मायेने 2 शब्द बोलतील, पण इथे तर परिस्थिती पूर्ण वेगळी होती. सुमित अजून खोलीत झोपलेलाच होता. अस्मिताने सुमितकडे पाहिलं. तिला वाटलं की सुमित उठून तिला काहीतरी धीर देईल, पण सुमित गाढ झोपेत होता. अस्मिता शांतपणे स्वयंपाकघरात गेली. तिथली भांडी, तिथली जागा, सगळंच तिच्यासाठी नवीन होतं. तिचे हात थरथरत होते. तिने कसाबसा चहा तयार केला आणि बाहेर घेऊन आली. सासूबाईंनी चहाचा कप हातात घेतला, एक घोट घेतला आणि लगेच तो कप टेबलावर आदळला. चहाचा कप आदळल्याचा मोठा आवाज झाला. सासूबाई ओरडल्या, काय हा चहा? तुझ्या आई वडिलांनी तुला एवढंही शिकवलं नाही का? चहा करायची पद्धत नसते का काही? साखरेचा पत्ता नाही आणि चवीचा तर विषयच सोडा. पहिल्या दिवशी असा चहा पाजणार आहेस का आम्हाला? सासूबाईचे हे शब्द अस्मिताच्या काळजाला आरपार टोचले. तिच्या डोळ्यात पाणी आलं. तिने वडिलांवर आलेला टोमणा तिला सहन होत नव्हता. तिच्या आई वडिलांनी लग्नात कोणतीही कसर सोडली नव्हती. स्वतः कर्जबाजारी होऊन सुमितच्या घरच्यांना पाहिजे ते दिलं होतं. तरीही पहिल्याच दिवशी सासूबाईंनी तिच्या आई वडिलांचा उद्धार केला होता. अस्मिता तिथेच मान खाली घालून उभी राहिली. तिच्या हातापायांना कापरं भरलं होतं. इतक्यात सुमितही आपल्या खोलीतून बाहेर आला. त्याला बाहेर सासूबाईंच्या ओरडण्याचा आवाज ऐकू आला होता. अस्मिताला वाटलं की सुमित आता तरी तिच्या बाजूने बोलेल. तो सासूबाईंना सांगेल की आई, ती आजच पहिल्यांदा या घरात आली आहे, तिला थोडा वेळ दे. पण सुमितने जे केलं ते पाहून अस्मिताच्या पायाखालची जमीन सरकली. सुमित खोली बाहेर आला, पण त्याच्या चेहऱ्यावर अस्मितासाठी कोणतीही सहानुभूती नव्हती. सासूबाई म्हणजेच
सुलक्षणा देवी तशाच तावातावाने ओरडत होत्या. हाय रे महाराणी, बाहेर एवढं ऊन पडलंय आणि तुम्ही अजून खाटेवरच आहात. हे तुमच्या माहेरचं बेजबाबदार वातावरण नाही. हे सुलक्षणा देवींचं घर आहे. इथे सकाळी 5 वाजता स्वयंपाकघरात हजर व्हावं लागतं. हे शब्द सुमितच्या समोरच सासूबाईंनी अस्मिताला ऐकवले. अस्मिताने घाबरून घड्याळाकडे पाहिलं तेव्हा सकाळचे 5:30 वाजले होते. तिने स्वतःला सावरलं, आपल्या लाल साडीचा पदर नीट केला आणि माहेरून मिळालेले संस्कार आठवून ती मोठ्यांचा आदर करण्यासाठी सुलक्षणा देवींच्या पाया पडायला खाली वाकली. पण सुलक्षणा देवीने आपले पाय मागे ओढून घेतले आणि म्हणाल्या, हा कोरडा नमस्कार आणि नाटक स्वयंपाकघराच्या बाहेरच ठेव. जा आधी आणि सगळ्यांसाठी कडक चहा बनव. लक्षात ठेव, आल्याचा तुकडा नीट ठेचून घाल. माहेरची कंजूसी इथं दाखवू नकोस. सुलक्षणा देवींचा आवाज अतिशय कठोर आणि टोचणारा होता. अस्मिताने अगदी जड अंतकरणाने स्वयंपाकघराचा रस्ता धरला. तिने मनातल्या मनात स्वतःची समजूत घातली की कदाचित सासूबाईंचा स्वभाव थोडा कडक असेल. जसा वेळ जाईल मी त्यांच्या स्वभावाला समजून घेईन, तसं सगळं काही ठीक होईल. पण हा तिचा भाबडेपणा होता, तिची नासमजी होती. सुलक्षणा देवींना सरळ आणि शांत स्वभावाची माणसं अजिबात आवडत नव्हती. त्यांना फक्त लोकांवर हुकूम चालवायला आवडायचं आणि समोरच्याला आपल्या पायाखाली दाबून ठेवण्यातच त्यांना आनंद मिळायचा. दिवसामागून दिवस जात होते, महिने उलटले, पण अस्मिताच्या आयुष्यातला हा कडवटपणा कमी होण्याचं नावच घेत नव्हता. स्वयंपाकघरातून सुरू झालेला हा त्रासाचा प्रवास आता घराच्या कानाकोपऱ्यात छळामध्ये बदलला होता. अस्मिता रोज सकाळी 5 वाजल्यापासून ते रात्री 11 वाजेपर्यंत एखाद्या मशीनसारखी राबत असायची. घरात झाडू मारणं, फरशी पुसणं, कपडे धुणं, घराची आवराआवर करणं आणि त्यानंतर 3 वेळचं जेवण बनवणं, ही सगळी कामं एकट्या अस्मितावर पडली होती. घरात कामाला बाई ठेवण्यास सुलक्षणा देवींचा सक्त विरोध होता. कारण सासूबाईंचं असं म्हणणं होतं की घरात सून कशासाठी येते. सून आल्यावर जर कामाला बाई ठेवायची असेल तर मग घराचा खर्च कसा वाचणार. हा अत्याचार फक्त शारीरिक थकव्यापुरता मर्यादित नव्हता. मानसिक छळ तर यापेक्षा खूप जास्त खोल आणि भयंकर होता. प्रत्येक लहान सहान गोष्टीवरून अस्मिताला टोमणे मारणं हा सुलक्षणा देवींचा आवडता उद्योग बनला होता. अशाच एका दुपारी अस्मिताने वरण बनवलं. वरणाला दिलेली जिऱ्या मोहरीची फोडणी इतकी छान बसली होती की त्याचा सुवास पूर्ण घरात दरवळला. अस्मिताने प्रेमाने जेवण वाढलं, पण सुलक्षणा देवींनी जेवणाचा पहिला घास तोंडात टाकताच त्यांचा चेहरा रागाने लाल झाला. त्यांनी वरणाची वाटी उचलली आणि डायनिंग टेबलवर जोरात आदळली. ती वाटी अशी आदळली की त्यातलं गरम वरण शेजारी बसलेल्या सुमितच्या कपड्यांवर उडालं. सुलक्षणा देवी ओरडल्या, काय बनवलंय हे? पातळ वरण आहे अगदी. तुझ्या माहेरी तुला जेवण बनवायला शिकवलं नाही का? की तिथे फक्त सुक्या भाकऱ्याच खायला मिळायच्या? आई वडिलांनी काही शिकवून पाठवले की नाही? जर माझ्या मुलाचं लग्न एखाद्या चांगल्या घरच्या मुलीशी थाटामाटात आणि पद्धतशीर झालं असतं तर आज मला हा दिवस पाहावा लागला नसता. तुझ्या बापाने भिकाऱ्यासारखं लग्न लावून दिलं, म्हणूनच आज माझ्या मुलाला हे असं जेवण जेवावं लागतंय. सुलक्षणा देवी घराच्या छतालाही हादरा बसेल अशा आवाजात ओरडल्या. त्यांच्या तोंडून निघालेले हे विषारी शब्द अस्मिताच्या काळजाला आरपार चिरून गेले. तिच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहू लागल्या. सासूचा हा रोजचाच अपमान सहन करत तिने चुपचाप एक कापड हातामध्ये घेतलं आणि जमिनीवर सांडलेलं वरण साफ करू लागली. तिचे हात थरथरत होते आणि डोळ्यातील पाणी जमिनीवर पडत होतं. सुमित तिथे शेजारी खुर्चीवर बसून जेवत होता. त्याने एक नजर आपल्या आईकडे टाकली आणि मग खाली बसून जमीन पुसणाऱ्या अस्मिताकडे पाहून अत्यंत थंड आवाजात म्हणाला, अस्मिता, आई काही चुकीचं बोलत नाहीये. ती जे सांगते ते नीट ऐकत जा ना. जेवण थोडं लक्ष देऊन बनवत जा. आणि तुला तर माहीत आहे आईचा स्वभाव असाच आहे, त्यामुळे तू उगाच बोलत जाऊ नकोस. गप्प बसत जा. यातच घराचं भलं आहे आणि तुझंही भलं आहे. सुमितचं हे वागणं, त्याचं हे बोलणं
अस्मिताला आतल्या आत पूर्णपणे तोडून टाकत होतं. ती त्या घरासाठी कोणी परकी नव्हती. ती सुमितची पत्नी होती, अर्धांगिनी होती. पण सुमित आपल्या आईसमोर इतका घाबरट आणि हतबल बनून जायचा की त्याला चांगल्या आणि वाईट गोष्टींमधला फरकच समजत नव्हता. आई चुकीची वागत असतानाही तिच्या समोर उभा राहण्याची हिंमत त्याच्यात नव्हती. जेव्हा जेव्हा अस्मिता रात्रीच्या वेळी खोलीत सुमित जवळ आपलं दुःख हलकं करायचा प्रयत्न करायची, आपल्या मनातील वेदना सांगायची, तेव्हा सुमित तिच्याकडे पाठ फिरवायचा आणि कूस बदलून झोपून जायचा. तो नेहमी एकच उत्तर द्यायचा, मी दिवसभर ऑफिसच्या कामाने दमून आलेला असतो. मला इथे आल्यावर तुमचे हे घरगुती कटकटी आणि भांडणाचे किस्से ऐकवायचे नाहीत. मला शांतपणे झोपू दे. पतीची ही उदासीनता अस्मिताला जिवंतपणी मारत होती. पण या छळाचा आणि जुलमाचा कळस तर तेव्हा झाला जेव्हा हिवाळ्याच्या दिवसात अस्मिताला अचानक खूप कडक ताप आला. तिला अतिशय तीव्र असा टायफॉइडचा ताप भरला होता. तिच्या डोक्याची नस दुखत होती. संपूर्ण शरीर तापाने फणफणलं होतं आणि हाडांमधून कळा येत होत्या. तिच्या डोळ्यासमोर सारखा अंधार दाटून येत होता. तिची अवस्था इतकी वाईट होती की तिला स्वतःच्या बळावर खाटेवरून उठणंही शक्य नव्हतं. सुमित नेहमीप्रमाणे सकाळीच ऑफिसला निघून गेला होता. अस्मिताने अत्यंत अशक्त आणि थरथरत्या आवाजात सुलक्षणा देवींना हाक मारली, आई, ओ आई, जरा इकडे या ना. सुलक्षणा देवी चालत आल्या आणि खोलीच्या दरवाजापाशी उभ्या राहिल्या. त्यांनी आपल्या साडीचा पदर हाताने सांभाळला आणि अत्यंत तिरस्काराने अस्मिताकडे पाहत म्हणाल्या, काय झालं आता? काय नवीन नाटक आहे हे सकाळी सकाळी? रोज काहीतरी नवीन बहाणा शोधून काढतेस. अस्मिताने कसाबसा आपला डोळा उघडला आणि म्हणाली, आई, मला खूप जोरात ताप आलाय. माझं डोकं फुटून जाईल असं वाटतंय. आज माझ्या अंगात अजिबात त्राण नाहीये. आज माझ्याकडून स्वयंपाकघरातलं काम होणार नाही आई. मला उठायलाही जमत नाहीये. काय तुम्ही सुमितला सांगून एखाद्या डॉक्टरांना बोलवून घ्याल का? आणि आजच्या दिवसाचं जेवण बाहेरून मागवता येईल का? अस्मिताला तिचं वाक्य पूर्णही करता आलं नाही. त्याआधी सुलक्षणा देवींचा चेहरा रागाने एकदम लालबुंद झाला. त्यांनी एक पाऊल पुढे टाकलं आणि खाटेवर पडलेल्या अस्मिताचा हात पकडून तिला एका झटक्यात खाली ओढलं. तापानं फणफणलेली आणि अशक्त झालेली अस्मिता त्या झटक्याने थेट जमिनीवर कोसळली. बाहेरून जेवण येणार? बाहेरच्या जेवणासाठी काय तुझ्या बापाच्या घरून पैसे येतात का? हे आजारी असल्याचं नाटक माझ्यासमोर अजिबात करू नकोस. उठ आता, ताबडतोब आणि कामाला लाग. आज दुपारी आपल्या गल्लीत कीर्तन मंडळी घरी येणार आहे. त्या सगळ्यांसाठी तुला शिरा आणि पुऱ्या बनवायच्या आहेत. जर पुढच्या 1 तासात काम सुरू झालं नाही तर सरळ आपल्या माहेरचा रस्ता पकड. सुलक्षणा देवींनी अत्यंत निर्दयीपणे तिला धमकावलं. अस्मिताने जमिनीवर पडूनच थरथरत्या हाताने सुमितला फोन लावण्याचा प्रयत्न केला. सुमितने फोन उचलला खरा, पण अस्मिताचं काहीही ऐकून न घेता तो घाईघाईत म्हणाला, अस्मिता, मी सध्या एक खूप महत्त्वाच्या मीटिंगमध्ये आहे. आपण नंतर बोलूया. आणि त्याने फोन कट केला. त्या दिवशी अस्मिताच्या डोळ्यातून फक्त अश्रू वाहिले नाहीत तर तिच्या सहनशीलतेचा बांधच फुटला. तिने त्या कडक तापात रडत रडत भाजलेल्या हातांनी 20 लोकांचं जेवण तयार केलं. त्या रात्री जेव्हा ती स्वयंपाकघरावरून भांडी घासून आपल्या खोलीत परतली तेव्हा तिने आरशात स्वतःला पाहिलं. सुकलेले डोळे, निस्तेज झालेला पिवळा चेहरा आणि निर्जीव झालेलं शरीर. तिने आरशात स्वतःला एकच प्रश्न विचारला, काय मी याच आयुष्यासाठी जन्माला आले होते का? दुसऱ्यांच्या सुखासाठी स्वतःला संपून टाकणं हीच एका स्त्रीची नियती असते का? काही दिवसानंतर अस्मिताच्या कॉलेजमधील एक जुनी मैत्रीण कविता तिला भेटायला आली. कविता ही एका स्वतंत्र विचारांची आणि हिंमतवान मुलगी होती जी त्याच शहरात महिलांच्या हक्कासाठी एक संस्था म्हणजे NGO चालवायची. जेव्हा कविताने अस्मिताला पाहिलं तेव्हा ती पार हादरूनच गेली. कॉलेजच्या दिवसात जी अस्मिता हस्तलिखित मराठीत कविता वाचायची, जिच्या आवाजात एक वेगळाच आत्मविश्वास आणि खणखणीतपणा होता, आज तिच्या आवाजात फक्त एक खोल शांतता आणि भीती दिसत होती. त्यावेळी सुलक्षणा देवी कोणा शेजाऱ्यांकडे तरी गेल्या होत्या.
कविताने अस्मिताचे दोन्ही हात आपल्या हातात घेतले तेव्हा तिचं लक्ष अस्मिताच्या मनगटावर असलेल्या निळ्या आणि काळ्या वळ उठलेल्या डागांकडे गेलं. ते डाग घाईघाईत काम करताना गरम भांड्याचे चटके लागल्यामुळे किंवा सुलक्षणा देवीने दिलेल्या झटक्यांमुळे पडले होते. अस्मिता, हे सगळं काय आहे? तुझी अशी अवस्था कोणी केली? कविताने अत्यंत रागाने आणि काळजीने विचारलं. अस्मिताने आपला हात मागे ओढण्याचा प्रयत्न केला आणि म्हणाली, काही नाही ग कविता, ते सहज काम करताना स्वयंपाकघरात. माझ्याशी खोटं बोलू नको अस्मिता, मी तुझी मैत्रीण आहे आणि हे तुझे डोळे आणि ही तुझी लाचारी सगळं काही सांगून जाते. तुझी सासू तुझ्यावर हात उचलते का? आणि सुमित, तो कुठे आहे? या सगळ्यात कविताने विचारलं. आता मात्र अस्मिता स्वतःला रोखू शकली नाही. ती कविताच्या गळ्यात पडून डसडसा रडू लागली. गेल्या 1 वर्षात तिच्यावर झालेला प्रत्येक अन्याय, सासूचा प्रत्येक टोमणा, मारहाण आणि पती सुमितची ती भयानक उदासीनता, अस्मिताने आपल्या दुःखाचा सगळा पाढा कविता समोर वाचला. हे सगळं ऐकून कविताचे हात रागाने शिवशिवू लागले. तिच्या मुठी आवळल्या गेल्या. तिने अस्मिताचे अश्रू पुसले आणि अतिशय गंभीर होऊन म्हणाली, अस्मिता, माझी गोष्ट नीट लक्षात ठेव. तू एक सुशिक्षित मुलगी आहेस. तुझ्याकडे पदवी आहे, तुझ्याकडे हुशार बुद्धी आहे आणि कला आहे. तू अशी गुदमरून मरण्यासाठी जन्माला आलेली नाहीस. अन्याय करणारा जेवढा दोषी असतो ना, त्याहून जास्त दोषी अन्याय निमूटपणे सहन करणारा असतो. तुझी ही शांतता तुझ्यावर अन्याय करणाऱ्यांची ताकद वाढवत आहे. जोपर्यंत तू स्वतः आपल्या हक्कासाठी, आपल्या स्वाभिमानासाठी आवाज उठवत नाहीस, तोपर्यंत जगातला कोणताही कायदा किंवा कोणतीही मैत्रीण तुझी मदत करू शकत नाही. पाठीचा कणा ताठ कर आणि स्वतःसाठी उभी राहा. कविताच्या या शब्दांनी अस्मिताच्या आत झोपलेल्या स्वाभिमानी मुलीला जणू जाग केलं, जी कुठून तरी हरवून गेली होती. अस्मिताला जाणीव झाली की घर संसार वाचवण्याच्या नादात तिने स्वतःचं अस्तित्वच पणाला लावलं होतं. तिने कविताच्या डोळ्यात डोळे घालून पाहिलं आणि म्हणाली, तू अगदी बरोबर सांगतेस कविता. आता खूप झालं. आता रडण्याची वेळ संपली आहे. आता काहीतरी करून दाखवण्याची वेळ सुरू झाली आहे. पुढचे काहीच आठवडे अस्मिताने एक वेगळी शांतता धारण केली होती. ती गुपचूप आपलं काम करत राहिली, पण यावेळी तिच्या शांततेत कोणतीही लाचारी किंवा भीती नव्हती, तर एका मोठ्या वादळाची ती तयारी होती. तिने कविताच्या मदतीने गुपचूप शहरातल्या एका नामांकित खाजगी शाळेमध्ये शिक्षिका या पदासाठी मुलाखत दिली. तिची मराठी आणि इंग्रजी भाषेवरील उत्तम पकड आणि हुशारी पाहून तिची लगेचच त्या नोकरीसाठी निवड झाली. पुढच्याच महिन्याच्या 1 तारखेपासून तिला शाळेत रुजू व्हायचं होतं. तिने स्वतःच्या हिमतीवर शहराच्या दुसऱ्या भागात एक छोटासा पण अगदी स्वच्छ आणि सुंदर फ्लॅट सुद्धा बुक केला होता. आणि अखेर तो दिवस उजडला, ज्या दिवशी एका नव्या इतिहासाची सुरुवात होणार होती. रविवारची सकाळ होती. सुमित घरीच होता आणि हॉलमध्ये बसून टीव्ही पाहत होता. सुलक्षणा देवी नेहमीप्रमाणे आपल्या खोलीतून अगदी तोऱ्यात बाहेर आल्या आणि स्वयंपाकघराच्या दिशेने ओरडल्या, अरे अस्मिता, 8 वाजत आले. माझा चहा अजून टेबलावर का नाही आला? हातपाय तुटलेत का तुझे? पण स्वयंपाकघरातून कोणताच आवाज आला नाही. सुलक्षणा देवी पुटपुटत स्वयंपाकघरात गेल्या, पण तिथे पूर्ण शांतता होती. गॅस शेगडी बंद पडली होती. त्या रागाने पाय आपटत अस्मिताच्या खोलीकडे गेल्या, पण अस्मिता खोलीत नव्हती. ती तर बाहेर हॉलमध्ये सोफ्यावर अगदी व्यवस्थित साडी नेसून नीट तयार होऊन बसली होती. तिच्या हातात चहाचा कप होता आणि दुसऱ्या हातात त्या शाळेचं जॉईनिंग लेटर होतं. हे पाहून सुलक्षणा देवींचा पारा थेट 7व्या आसमानावर पोहोचला. त्या ओरडल्या, हा काय तमाशा आहे? तू इथे नटून थटून राणीसारखी बसली आहेस आणि स्वयंपाकघरात चहाचा थेंबही नाहीये. सुमित, बघ तुझ्या या उद्धट बायकोला. सुमितनेही टीव्हीवरून नजर हटवली आणि तो अस्मिताकडे पाहू लागला. तो म्हणाला, अस्मिता, हा काय प्रकार आहे? आई सकाळपासून चहा मागत आहे आणि तू इथे बसून आहेस. जा आधी आईला चहा घेऊन ये. अस्मिताने आपल्या हातातील चहाचा कप हळूच टेबलावर ठेवला. तिच्या डोळ्यात आता कोणतीही घाबरगुंडी नव्हती. उलट एक असा आत्मविश्वास आणि खंबीरपणा होता, जो पाहून सुमितही आतून थोडा हादरला.
अस्मिता आपल्या जागेवरून उठली आणि थेट सुलक्षणा देवींच्या समोर जाऊन उभी राहिली. तिचा आवाज अगदी शांत होता, पण तिच्या प्रत्येक शब्दात शिशासारखा जडपणा आणि ताकदही होती. ती म्हणाली, आई, आजपासून या घराच्या स्वयंपाकघरातली विनाकारांची ओरड आणि आरडाओरड पूर्णपणे बंद होईल. आणि राहिली गोष्ट तुमच्या चहाची, तर तुमचे हातपाय अगदी धडधाकट आहेत. तुम्ही तुमचा चहा स्वतः बनवून घेऊ शकता. आजच्या नंतर मी या घरातलं असं कोणतंही काम करणार नाही जे मला तुमची नोकराणी सिद्ध करेल. सुलक्षणा देवींना आपल्या कानावर विश्वास बसत नव्हता. त्यांच्या 58 वर्षाच्या आयुष्यात आजपर्यंत कोणत्याही सुनेची त्यांच्यासमोर अशा आवाजात बोलण्याची हिंमत झाली नव्हती. त्या थरथरत्या आवाजात ओरडल्या, तुझी एवढी हिंमत? तू माझ्याच घरात राहून आज मला डोळे दाखवतेस? विसरू नकोस की या घराचं दानपाणी माझ्या मुलाच्या पैशावर चालतं. जर जास्तच पंख फुटले असतील ना तुला, तर चालती हो माझ्या घरातून. अस्मिता चेहऱ्यावर एक हलकसं हसू घेऊन आली. हे एका स्वतंत्र झालेल्या स्त्रीचं हसू होतं. ती म्हणाली, हे घर तुमचं असू शकतं आई, पण माझं आयुष्य तुमची जहागिरी नाही. आणि राहिली गोष्ट सुमितच्या दान पाण्याची, तर सुमितने मला फक्त टोमणे, छळ आणि एकटेपणा दिला आहे. या घराच्या दानपाण्याची किंमत मी स्वतःचा स्वाभिमान आणि स्वतःचं रक्ताचं पाणी करून चुकवली आहे. सुमित सोफ्यावरून उठला आणि त्याने अस्मिताचा हात पकडण्याचा प्रयत्न केला. तो म्हणाला, अस्मिता, तू शुद्धीत तरी आहेस का? आईशी असं बोलतात का कोणी? माफी माग त्यांची आणि चल आज जा. अस्मिताने एका झटक्यात आपला हात सुमितच्या पकडीतून सोडून घेतला. तिथल्या डोळ्यात सुमितसाठी आता फक्त एक खोल निराशा आणि तिरस्कार होता. ती म्हणाली, सुमित, जेव्हा तुझी आई मला कडक तापात खाटेवरून जमिनीवर ओढून पाडत होती, तेव्हा तुला हा समजूतदारपणा कुठे गेला होता? जेव्हा त्यांनी माझ्या आईवडिलांचा जाहीर अपमान केला, तेव्हा तुझे संस्कार कुठे झोपले होते? मी एका पतीकडून फक्त सुरक्षितता आणि सन्मान मागितला होता, पण तू नेहमी फक्त एक मूक प्रेक्षक बनून राहिलास. जो पती आपल्या पत्नीच्या स्वाभिमानाचं रक्षण करू शकत नाही, त्याला पत्नीवर हुकूम चालवण्याचा कोणताही अधिकार नाही. अस्मिता आतल्या खोलीत गेली आणि आपला सुटकेस घेऊन बाहेर आली, जो तिने आदल्या रात्रीच पॅक करून ठेवला होता. हे पाहून सुलक्षणा देवींनी टाळ्या वाजवून हसत टोमणा मारला. वा, फारच स्वाभिमानी दिसते. बघूया कुठं जाते ते. 2 दिवसात जेव्हा माहेरचे लोक तुला ओझं समजायला लागतील ना, तेव्हा रडत रडत याच उंबरठ्यावर नाक घासत परत येशील. अस्मिता मुख्य दारापाशी थांबली. तिने मागे वळून सुलक्षणा देवी आणि सुमितकडे पाहिलं. ती म्हणाली, आई, या गैरसमजात अजिबात राहू नका. मी माहेरी जाऊन माझ्या वृद्ध आई वडिलांवर ओझं बनणार नाहीये. मला शहरातल्या एका नामांकित शाळेत सिनियर शिक्षिकेची नोकरी मिळाली आहे. आणि हे बघा, हे माझ्या नवीन फ्लॅटच्या चाव्या आहेत. मी आत्मनिर्भर आहे, स्वतःच्या पायावर उभी आहे. मला पैसे कमवायलाही येतात आणि सन्मानाने जगताही येतं. आजपासून माझ्या आयुष्याचे निर्णय ना तुम्ही घेणार ना सुमित. सुमितने अस्मिताच्या डोळ्यातील तो खंबीरपणा आणि घेतलेला निर्णय पाहिला होता, जो आता बदलणं कोणाला शक्य नव्हतं. तो अडखळत्या आवाजात म्हणाला, अस्मिता प्लीज, आपण एकदा शांतपणे बसून बोलूया ना, सगळं ठीक होईल. अस्मिता खंबीरपणे म्हणाली, बोलण्याची वेळ खूप आधीच गमावली आहे सुमित. आता मी मागे वळवून पाहणार नाही. तिने घराचं मुख्य दार उघडलं आणि एका नव्या स्वाभिमानी आयुष्यासाठी बाहेर पाऊल टाकलं. सकाळच्या ताज्या आणि थंडगार हवेनं तिच्या चेहऱ्याला स्पर्श केला. तिला असं वाटलं की जणू कित्येक महिन्यानंतर ती मोकळ्या हवेत श्वास घेत आहे. तिने मागे वळून तो मुख्य दरवाजा बंद केला. तो दरवाजा जो तिच्यावर झालेल्या भूतकाळातील प्रत्येक अत्याचाराचा आणि अन्यायाचा साक्षीदार होता. मागे घराच्या आत सुलक्षणा देवी सोप्यावर शून्य होऊन बसल्या होत्या. त्यांचा अहंकार आज पूर्णपणे चकनाचूर झाला होता आणि सुमितच्या पाशी आता पश्चातापाशिवाय दुसरं काहीच उरलं नव्हतं. पण आता खूप उशीर झाला होता. अस्मिता आपल्या एका नव्या प्रवासावर निघाली होती, जिथे आता कोणतीही भीती नव्हती, तर फक्त आणि फक्त तिचं स्वतःचं हक्काचं मोकळं आकाश होतं. मित्रांनो, या सत्य घटनेतून आपल्याला हे शिकायला मिळतं की संसार टिकवण्यासाठी तडजोड करणं वेगळं आणि स्वतःचा स्वाभिमान गमावून अत्याचार सहन करणं वेगळं.
घर सांधण्याच्या नादात स्वतःचं अस्तित्व कधीच पणाला लावू नका. कारण लक्षात ठेवा, अन्याय करणारा इतकाच अन्याय निमूटपणे सहन करणाराही तितकाच दोषी असतो. संसार हा आदरावर चालतो, गुलामगिरीवर नाही. म्हणूनच प्रत्येक स्त्रीनं आत्मनिर्भर बनलं पाहिजे. कारण तुमची स्वतःची ओळख हीच तुमची खरी ताकद आहे. तुम्हाला अस्मिताने घेतलेला हा खंबीर निर्णय कसा वाटला? जर तुम्ही तिच्या जागी असता तर काय केलं असतं? आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. जर आजची ही ट्रू स्टोरी तुमच्या मनाला स्पर्श करून गेली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. ही गोष्ट तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून अशाच प्रेरणादायी आणि डोळे उघडणाऱ्या सत्य घटना आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचत राहू. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन हृदयस्पर्शी कथेसह. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि स्वतःचा आदर करा. धन्यवाद.